एसटी भाडेवाढीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। एसटी भाडेवाढीबाबत महायुतीत विरोधाभास असल्याचे दिसतंय। भाडेवाढ आजपासून लागू झालेली आहे असं वक्तव्य परिवहन मंत्र्यांनी केलंय, तर अद्याप भाडेवाढ नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकारचा निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे अशी टीका जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली आहे। संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। एसटी भाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही आहे। जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो। बघा, हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये, अर्थमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला, दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय, त्यांचे हेडक्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये, अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे। आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे। शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतं फडणवीस मुख्यमंत्री। तीन मुख्यमंत्री प्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत।